ही पूर ओसरून गेल्यावरची नंदिनी आहे. आपण पुराचे फोटो व्हिडिओ खूप अभिमानाने टाकतो. म्हणजे खास करून नाशिकच्या पुराचे फोटो एकदम भारी, बॅकग्राऊंडला खूप छान म्युझिक वगैरे लावून ते टाकलेले असतात, अपलोड केलेले असतात. पण हा पूर आपल्याला आपली लायकी दाखवत असतो शहर म्हणून, की बघा किती कचरा आपण नदीला दिला आहे. आणि नदी आपल्याला तो सगळा पुराच्या, तिचा जो पूर ओसरल्यानंतर तिचं जे स्वच्छ पाणी वाहून जातं, त्याच्यानंतर जे घाण पाणी उरतं आणि जे उरतं तो फक्त कचरा. हे बघा पुलाचे जे पिलर्स आहेत, आणि असे नंदिनी नदीवर तुम्हाला पूर्ण प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतील. ओढ्यांमध्ये बघायला मिळतील, झाडांना लटकलेले बघायला मिळतील. आणि हे पुढचे 4 ते 5 वर्ष असंच राहणार, जोपर्यंत पुढचा पूर येत नाही. कारण याच्यावर काही प्रक्रिया नाही महानगरपालिकेकडे, की हा जो कचरा अडकून जातो पुरानंतर याला काढायचं कसं. कारण शेवटी जेव्हा कुंभमेळ्यात हजारो लाखो लोक तुमच्या शहरात येणार आहे, तेव्हा ते हे सगळं बघणार आहे ना. उद्या फॉरेनर इथं येतील, ते याचे व्हिडिओ काढतील, फोटो काढतील, हे जगभरात प्रसिद्ध होईल. तर आपल्याला नाशिककर म्हणून चांगलं नाहीच वाटणार, आपण त्यांना शिव्या घालू. पण जो खरा मुद्दा आहे तो हा आहे, की आपण कचरा टाकलेला आहे, तो नदीने आपल्याला परत दिलेला आहे, आणि आता आपण त्याच्याविषयी काहीतरी करणं गरजेचं आहे.